सुटकेस आणायला लागल. चला मॅच ऑनगोइंग मॅच पाहायला मिळेल. सेमी फायनल क्रमांक दुसरी, एका बाजूला केंट व्हॅली, दुसऱ्या बाजूला SGT चॅलेंजर्स. दोन्ही दिग्गज संघ, दोन्ही दादा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा रजनी फॉर्मॅट आता सुरू होत असताना पाहायला मिळतीये. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. बॉलिंग मार्क वरती SGT चॅलेंजर्स संघ, तर दुसऱ्या बाजूला केंट व्हॅली टीम आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना. तो बिचारा वेदांत किती घाबरलाय. तो बोलल माझ्याकडे बॉल आला नाही तर परवडल. नको जास्त नाव घेतलं तो आधीच थोडस प्रेशर मध्ये. इम्पॅक्ट प्लेयर आहे, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा लागतीये. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागत असताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना केंट व्हॅली टीमला फर्स्ट विकेट गॉन. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. हव्याच्या झोक्याने पत्त्यासह डासावा, अगदी त्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती इथे विकेट पडतोय आणि बॅटिंग लाईनअप आता थोडीशी डासती आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजून एका विकेटचं पतन. तुचल में आया अशा परिस्थितीमध्ये 1 मोर विकेट डाऊन. केंट व्हॅली टीम इन ट्रबल. लागतोय दुसरा झटका 0 आकड्यावरती. गोल्डन डकचे 2 खेळाडू शिकार होत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती फुल टॉस चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 8 डक बॉल आपल्याला पाहायला मिळत असत. अगदी म्हटलं जातं परिस्थिती तुम्हाला संधी देते, मात्र संधीचं सोनं कसं कराल हे तुमच्या हातामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा झटका लागतोय. बॅटिंग करत असताना केंट व्हॅली संघाला सातत्याने येतोय खेळाडू, स्टान्स पकडतोय आणि त्यानंतर तंबूच्या आश्रयाला जातोय. अप्रतिम गोलंदाजी इथे होत असताना पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि मी म्हणेल आदित्य गोलंदाजी करतोय, मात्र आदित्यच्या गोलंदाजीचं कारण काय, तर मी म्हणेल त्याचे आई वडील. कारण मुलगा खेळत असताना पाहायला मिळतो आई वडिलांना त्यांच्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे, मात्र अभ्यासात देखील हुशार. आणि त्यानंतर आज जर पाहिलं तर अप्रतिम इम्पॅक्टफुल पारी खेळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आई वडील देखील खुश होत असताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. डॉट बॉलची समाप्ती. मिडन ओव्हर होईल का पाहणं महत्वाचं असेल. हा फिल्डिंग आहे भावा, वेदांत फिल्डिंग आहे. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. टीमची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 धाव. धावफलकावरती 1 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम केंट व्हॅली प्लेइंग अगेन्स्ट SGT चॅलेंजर्स. कुठेतरी असफलता आतापर्यंत मिळाली आहे. मी म्हणेल केंट व्हॅली या संघाला, मात्र म्हटलं जातं की असफलता भी एक चुनौती, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई, देखो परको और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले तब तक नींद चैन को त्यागो तुम और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम. क्योंकि यूं किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अगदी ते प्रयत्न इथे करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये केंट व्हॅली टीमला दाखवावी लागेल. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इट 5 स्टार डू नथिंग. अगदी त्याप्रमाणे फक्त चेंडू टाकला. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचं होतं. एस्टनचा वेग घेणारा चेंडू. फलंदाज होतोय बाद. लागतोय चौथा झटका 1 या आकड्यावरती. ज्याप्रमाणे फुटबॉलचा स्कोर असतो ना भावा, त्याचप्रमाणे इथे स्कोर पाहायला मिळतोय. 1 रन विथ द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 धाव. धावफलकावरती षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. सॉफ्ट हँडने खेळलेला स्ट्रोक तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतीये.
मात्र एकच गोष्ट म्हणेल, सिंगल डबलने तुम्ही धावसंख्या पुढे नेऊ शकता, मात्र फायटिंग टोटल उभी करायची असेल, चौकार षटकार मारावे लागतील, कारण बूंद बूंद से घागर भर सकता है, बूंद बूंद से सागर नहीं भर सकता. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी संघर्षाचा बिगुल वाजवणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय षटकार. 8 धावा धावफलकावरती. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट. चेंडू मिळेल, टेन्शन घेऊ नको हुसेन, प्रत्येक गोष्ट भेटेल, टेन्शन नको घेऊ तू. इथे देखील अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळलाय, पुन्हा एकदा बॉल सीमा पार. कॅमेरामॅनच्या बाजूने जात असताना षटकार. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, बॅक टू बॅक 2 षटकार येऊ शकतात आणि आलेत. एक धाव कंप्लीट होती. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हटलं जातं क्लेवर क्रिकेट, कारण एव्हरी ग्लिटर इज नॉट अ गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट जी मात्र सोना नसते, प्रत्येक चेंडू चौकार षटकारांसाठी नसतो. काही चेंडूंवरती सन्मान देणं देखील गरजेचं आहे. सिंगल डबल काढणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय मिसटाइम स्ट्रोक, एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागते. टीमची टोटल षटक क्रमांक 2 कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक सारी यंगस्टर्स आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळतात, जे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खूप चांगली कामगिरी करतात. पॉकेट साइज डायनामाइट न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 17. तबीश आपल्याला डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली होती, एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते. ऑन गोइंग मॅच मध्ये आपण पाहतोय लाऊड अपील केली जाते. असं अजून थोडं जर ताकद लावली असती ना, जाळी फाडली असती त्यांनी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजून एका विकेटचं पतन होतोय. सातत्याने रेग्युलर इंटरवल वरती विकेट पडतात. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यावरती अगदी चेंडू, यस, फलंदाज बाद. मात्र अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांनी काय केलं पाहिजे? टप्पा पडण्याआधी तुम्ही चेंडू पर्यंत पोहोचा, अन्यथा ज्याप्रमाणे हाताच्या मदतीने, बोटांच्या मदतीने फिंगर रोल केले जात आहेत आणि टप्पा पडल्यावरती पिच वरती चेंडू वळत आहेत, मी म्हणेल प्रत्येक फलंदाजासाठी थोडस अवघड सिच्युएशन, हार्ड सिच्युएशन जी मात्र पाहायला मिळते. अजून एक झटका बसत असताना पाहायला मिळतो. स्टॅम्प स्ट्रोक. तो बिचारा वेदांत घाबरलाय. बाजूला बॉल आला तरी तो येत नाहीये. अरे बाबा घाबरू नको. मात्र मी देखील असंच होतो, मला देखील कॉन्फिडंट नव्हतं. मात्र ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन केलं कुठेतरी राष्ट्रीय सेवा संघामध्ये, मी येस प्रेशर मध्ये राष्ट्रीय सेवा संघामध्ये मी आलो, त्यानंतर मला कॉन्फिडन्स आला आणि त्यानंतर म्हटलं जातं ना, तुम्हाला आयुष्य संधी देते आणि संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. लॉकडाऊन होता, लॉकडाऊन मध्ये गावबंदी होती आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी स्पर्धा होती क्रिकेटची, तिथे बाहेरच येऊ शकत नव्हतं. म्हणून मला बोलले तू कॉमेंट्री कर. मला काहीच येत नव्हतं त्यावेळेस, फक्त स्कोर सांगत होतो आणि त्यावेळेस सुरू झाली खरं तर मला समालोचन करायची संधी तिथे मिळाली होती आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. इथे जर पाहायला गेलं तर अजून एका विकेटचं पतन होतं. मात्र कौतुक होणं गरजेचं. आमच्या
सतीश सरांचं एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. मी सातत्याने त्यांच्याबद्दल उल्लेख करतोय. ज्यांच्या पायामध्ये चाक आहेत, ज्यांच्या डोक्यावरती बर्फ आहे, ज्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आहे आणि जिभेवरती साखर आहे. फ्रीट होता काय? थांब ना, आता ही इनिंग होऊ जाऊ दे ना. ही इनिंग होत नाही तोपर्यंत 20 जावा, 21 पाहिजेत. हुसेन ऐक ना, हुसेन बाकीच्यांना जाऊ दे, बाकीच्यांना. अरे हुसेन, तनिष्कने देखील इथे सिक्सर मारलेला आहे, तर तुम्ही का नाही मारणार? अगदी म्हटलं जातं ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सर स्वतः जर पाहायला गेलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप पुढे आहेत. मात्र सर मी एक गोष्टीचा उल्लेख करेल, आजकाल क्रीडा क्षेत्र देखील खूप पुढे गेलेलं आहे आणि क्रीडा क्षेत्रामधील जर तुम्ही स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलवर गेले तर डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉब देखील भेटतो. आणि जर पाहायला गेलं तर मी हे नाही म्हणत की कुठलाही क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळू नका, मात्र अभ्यास करा आणि त्यासोबत क्रीडा स्पर्धा देखील खेळणं गरजेचं आहे. कारण सर्वांगीण विकास तुमचं होणं गरजेचं आहे आणि ते इथे होत असताना पाहायला मिळतोय. सतीश सरांच्या माध्यमातून एक वेगळी संकल्पना आपण पाहू शकतो. मी उल्लेख करत होतो, कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी और नियत तेरी अच्छे तो घर में मथुरा काशिया, ज्यांच्या माध्यमातून अगदी नंदनवन फुलवण्याचं काम केलं जातं असे आमचे सतीश सर, त्यांचं देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. पहिला चेंडूचं मात्र डॉट बॉल येतोय. इथे फलंदाज बाद होईल. तबिश आय थिंक आउट झालेत. ताबिश 20चं टार्गेट आहे. फक्त नाही सर, फक्त नाही, कॅच सोडली, नाहीतर एक तर कर्जबाजारी त्यात उसणं शेजारी झालं असतं त्यांचं. मी 6 चेंडूंमध्ये 43 धावा बनताना पाहिल्यात. 6 चेंडूंमध्ये 1 धाव डिफेंड होताना देखील पाहिलेली आहे. सो काही होऊ शकतो क्रिकेटमध्ये. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळते. बॉल गोइंग आउट ऑफ द पार्क. षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. एमपीएल ब्रँडेड षटकार. अजून एक, क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकावरती. काही प्रेक्षक आले होते, आता ते चालले घरच्या दिशेला. प्रॅक्टिस केली, त्यानंतर इथे टर्फ क्रिकेट बघायला आले आणि आता पुन्हा एकदा घरचा रस्ता. मॅडम खरं सांगायचं तर मला इतकं कोणी ओळखत नव्हता, मात्र क्रिकेटने खूप सारी ओळख दिली आहे. प्रत्येक गावामध्ये कोण ना कोणतरी मित्र मिळतोच. दोन धावा कंप्लीट होत आहेत. मॅडम 20 धाव्यांची गरज, 14 धावा झाल्या होत्या, त्यानंतर 2 धावा काढल्या, 16 धावा झाल्या. आता किती राहिले असतील? स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मॅच माझ्यासाठी पण देखील थोडासा अवघड आहे. इथे षटकार पाहायला मिळतोय. दुसरा संघ एसजीटी चॅलेंजर्स मेगा फायनल मध्ये दाखल होणारा हा एसजीटी चॅलेंजर्स संघ दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एसजीटी सोनाली ग्रुप ट्युशन्स आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात है. मॅडम खूप खुश आहेत आणि असं पाहिजे.